गोजेरी किचन गार्डनमध्ये आपलं स्वागत आहे आणि आज आपल्याला ओताईचे धपाटे करायचे आहेत। अगदी साधी सोपी रेसिपी आहे। ज्यांना कोणाला तव्यावरती हाताने असे पटकन धपाटे टाकता येत नाही ना, त्यांच्यासाठी अगदी साधी रेसिपी आहे। तर चला तयारी करूया। आणि माझ्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन देखील प्रेस करा, म्हणजेच असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील। तर चला तयारी करूया। तर इथे आपण 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, चाळून घेतलेलं आहे। इथे 1 वाटी आपण इथे बाजरीचं पीठ घेतलेलं आहे आणि 1 वाटी आपण इथे बेसन पीठ घेतलेलं आहे। तर घरामध्ये ना जेवढी पिठं असतील ना तेवढी कोणतंही पीठ यामध्ये घेतलं तरी चालू शकतं, परंतु आता घरामध्ये बाजरीचं, गव्हाचं आणि बेसन पीठ हे सगळ्यांचंच असतं किंवा ज्वारीचं पीठ असतं। तर आता हे या पिठामध्ये आता आपल्याला मसाला घालायचा आहे। हिरवी मिरची, लसूण, बडीशेप आणि बारीक कट केलेला कांदा घेतलेला आहे। हिरवी मिरची, लसूण आणि बडीशेप आता आपण बारीक करून घेऊया। तो खूप छान होता हा धपाटा, तुम्ही नक्कीच करून पहा। मस्तपैकी पावसाळ्याच्या सीझनमध्ये असे धपाटे तुम्ही दहीबरोबर देखील खाऊ शकता। आता बारीक करून घेऊया आपण। मस्तपैकी असा सुगंध येत आहे। आपण यामध्ये बडीशेप टाकली ना, त्याचा सुगंध खूप छान येतो। आता हे पीठ जे आहे त्यामध्ये आपण हे सर्व वाटण टाकून घेऊया। आणि धपाटे म्हटलं तर थोडेसे तिखटसर चांगले लागतात खायला। आता यामध्ये आपण थोडीशी हळद टाकूया, चवीनुसार मीठ, थोडं थोडं पाणी टाकून आपण हे पीठ आता मिक्स करून घेऊया। जास्त घट्ट पण आपल्याला ठेवायचं नाही आहे आणि पातळ पण करायचं नाही आहे, मीडियममध्ये पीठ आपल्याला हे तयार करून घ्यायचं आहे। तर तुम्ही असे ओताईचे धपाटे कधी खाल्ले आहेत का, नक्कीच कमेंट्समध्ये सांगा आणि नक्कीच असे धपाटे एकदा तरी करून पहा। आता पीठ आपण चांगलं तयार करून घेऊया, फेटून फेटून मध्ये आपण हे पीठ तयार करून घेतलेलं आहे। जास्त पातळ पण नाही करायचं आणि जाडसर पण नाही ठेवायचं। थोडंसं तेल टाकून घेऊया जेणेकरून आपले धपाटे खाली चिटकणार नाही। तेल टाकलेलं आहे आणि अशा पद्धतीमध्ये आपण पीठ तयार करून घ्यायचं आणि चमच्याने आपल्याला धपाटा हा ओतायचा आहे। थोडंसं असं फिरून घ्यायचं। आता आपल्याला गॅस मोठा करायचा आहे, थोडासा म्हणजे मीडियममध्येच गॅस ठेवायचा आहे, जेणेकरून आपले जे धपाटे आहेत ते व्यवस्थित शिजले जातील किंवा वाफवले जातील। तर यावरती आपण झाकण ठेवूया, झाकण काढूया। मस्तपैकी ना असा वाफवला गेला आहे आणि पटकन निघले जातात। जास्त तेलाचा पण वापर आपल्याला इथे करायचा नाही। साईडने आपल्याला तेल टाकायची गरज नाही आहे, एकदा तेल टाकलं की छानपैकी आपले इथे ओतायचे धपाटे तयार होतात। तर सर्व धपाटे आता आपण अशाच पद्धतीमध्ये करून घेऊया। तर आपला दुसरा धपाटा इथे झालेला आहे छानपैकी असा शेकून, तर काढून घेऊया आपण। आता आपण पुन्हा तेल टाकूया आणि धपाटा आपण टाकून घेऊया। आणि जाळी खूप छान पडते, मस्तपैकी अशी जाळी पडली जाते। आता यावरती ना तुम्ही थोडासा कांदा टाकू शकता, कारण आपण बारीक कांदा चिरून ठेवलेला होता। कांदा टाकून देखील आपण धपाटा करू शकतो। तर पुन्हा आपण झाकण ठेवूया, आपण झाकण काढूया। बाजूने आपण धपाटे ना आता शेकून घेऊया। आता आपण धपाटा उलटून घेऊया। आता तुम्ही ना कांदा टाकून देखील हे ओतायचे धपाटे करू शकता किंवा साध्या पद्धतीमध्ये लहान मुलांसाठी असं प्लेन देखील करू शकता। धपाटा आपल्या इथे तयार झालेला आहे। पहा, धपाटे आपले इथे तयार झालेले आहेत। तुम्ही कांद्याचे करू शकता किंवा साधे प्लेन देखील करू शकता। आता हे धपाटे आपल्याला खायचे आहेत, ते म्हणजे आपण दही बरोबर खाऊ शकतो, सॉस बरोबर किंवा चटणी बरोबर देखील खाऊ शकतो। ते इथे पहा छानपैकी असे मऊसूद होतात। हे पहा, तर हे धपाटे आपण आता सॉस बरोबर खाणार आहोत। तर या तुम्ही पण धपाटे खायला। तर आज केलेले धपाटे जर तुम्हाला आवडले असेल तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर धपाटे आपण खाऊन बघूया। तर तुम्ही हे चटणीबरोबर, सॉसबरोबर, कशाबरोबर खाऊ शकता किंवा नुसते जरी खाल्ले ना तरी खूप छान लागतात।
खूप छान झालेले आहेत. आपण यामध्ये जे बडीशोप टाकलेली आहे ना त्याचा सुगंध खूप छान येतो यामध्ये, म्हणजे चव खूप छान लागते. तर तुम्ही असे धपाटे नक्कीच करून पहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. चला भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.